माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे विकासामार्गे वेगाने पुढे जात देश तसेच भारतीय रेल्वेच्या प्रवाशांच्या सुविधांना अधिक चांगल्या बनवत आहे। विकासाच्या या गतीला अधिक वेगवान आणि मजबूत करण्यासाठी उभारलेलं एक पाऊल म्हणजेच अमृत भारत स्टेशन स्कीम, ज्यात रेल्वे स्थानकाच्या विकासाची परिकल्पना, संरक्षण व प्रवाशांच्या गरजांप्रमाणे देशातील 1309 स्थानकांचं पुनर्विकास व सौंदर्यीकरण केलं जात आहे व ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या 76 स्थानकांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। भुसावळ मंडळाअंतर्गत 15 स्थानके प्रस्तावित आहेत, ज्यातील 6 स्थानकांचं पुनर्विकासाचं काम सुरू होणार आहे। मनमाड स्थानक नाशिक जिल्ह्यातील मनमाड हे तिसरे मोठे शहर आहे व हे आशियातील सर्वात मोठ्या धान्य साठवणुकीच्या गोदामाचे केंद्रही आहे। दररोज सुमारे 20 ते 25 हजार प्रवासी आणि 120 गाड्यांचं आवागमन अशी मनमाड स्थानकाची दिनचर्या असते। मनमाड जंक्शनच्या पुनर्विकासाचे काम 44.44 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू करण्यात येणार आहे, जेणेकरून इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा प्रवास सुखकर होईल। चाळीसगाव स्थानक महाराष्ट्राच्या भूमीवर असलेली जगप्रसिद्ध युनेस्को साइट अजिंठा लेणी आपल्या अद्भुत कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे। चाळीसगाव स्थानकाबद्दल बोलायचं झालं तर दररोज सुमारे 10 ते 15 हजार प्रवासी येथून आपला प्रवास सुरू करतात। या सर्व प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी दररोज येथे 43 गाड्या धावतात। चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा 34.67 कोटी रुपये खर्च करून पुनर्विकास करण्यात येत आहे। दोन्ही स्थानकांमध्ये तेथील प्रवासी किंवा स्थानकाच्या गरजेप्रमाणे पुनर्विकास व सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे, ज्यात समावेश आहे दोन्ही प्रवेशद्वारांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण, पार्किंग क्षेत्र, रस्त्याचे पृष्ठभाग, फुटपाथ आणि स्थानकांच्या आजूबाजूच्या सर्व परिसराचा विकास, 4ही प्लॅटफॉर्मवरील पृष्ठभागाच्या सुधारणेसह सर्व प्लॅटफॉर्मवर कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्मच्या तरतुदीला मंजुरी, 12 मीटर रुंद फुट ओव्हर ब्रिज, प्रवाशांची वाढती संख्या पाहता ठिकठिकाणी नवीन टॉयलेट ब्लॉक्स बांधणे आणि ड्रेनेज सिस्टीम आणि कचरा पेटीची सुविधा, प्लॅटफॉर्म आणि प्रतीक्षालयात बसण्यासाठीची व्यवस्था सुधारण्यासाठी नवीन फर्निचर सोबतच ट्रेन संकेत बोर्ड, ट्रेन सूचनांचे व्हिडिओ आणि नवीन फलक लावणे, प्रतीक्षालय, बुकिंग कार्यालय, प्रवेश लॉबी व स्थानकाच्या छताचे पुनर्विकास, त्याचबरोबर चांगल्या नैसर्गिक प्रकाशाची सुविधा। भारतीय रेल्वे अमृत भारत स्कीम अंतर्गत देशाला प्रगतीचे नवे परिमाण देत आहे। त्यामुळे भुसावळ विभागाअंतर्गत येणाऱ्या या स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामामुळे देश सक्षम व सशक्त होणार आहे।